अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान अंजनीचा सुता तुला रामाचं जरा फक्त गॅप द्या काय
कसा सुगंध लागला निसर्ग फुलायला कसा सुगंध
हॅलो हॅलो काय झालेलं दिसत नाही कशी काय नाचते काय मुरडते जाऊ दे ग अजून नवीन आहे ती हा नवीन आहे तिची लपडे किती माहित नाही तुला बघ माझी की तुझी मला माहित नाही खाली मुंडे पाकळलो जाऊ दे ग चला आपल्या बाजार जायला उचलून करू मी नंतर म्हणला चला आता अगं पण ती बाया आहे कुठं बघायचा ना की जाऊ दे हाका मारा तिला त्या कुठे आहे ती मावशी अगे मावशी कोणता चॅक मारते अगं चंद्रा आग मारती बघ चंद्रा का अगं हो मावशी आले का आले अगे लवकर ये चंद्रा आले मी भरत होते पाणी ग आला आवाज माझ्या कानी ग मी भरत होते पाणी ग आला आवाज माझ्या कानी ग घरी पसारा आवरून सारा मी घुसळून आले लोणी ग गाडी नऊवारीने सूर अर्धनाकात झाली 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 हॅलो हॅलो प्राथमिक आणि सुपुत्र एक परिणा का दमले मी दमले ग दमले चंद्रा अरे मी दमले थोडा वेळ बसते हा बसते ग बस मावशी सांभाळून बस नाही तर मोडशी आणि माझ्यावर हिने मी माझ्यावर टकलेले असते अगं ती काठी मोडशील असं म्हटले मी काठी मोडली असे का जल्दी काठी माझी पहिलीच मोडलेली आहे मावशी थांब अगं बाई आम्ही सर्व पोरे आलोय ते सुद्धा थाटमाट करून काय बोलतेस तुम्ही
सर्व मुली आलात हो सर्व मुली आलात ना मग बाजारात जायचं खरं पण तुम्ही विक्रीला काय काय घेतलं सांगितलं पाहिजे की सांगितलंच पाहिजे रात्रभर सांगितलं पाहिजे की काही सांगितलं नाही तर पण नाही सांगितलं विक्री कशी काय होणार सांगते मग तुम्ही लोणी घेतलंय बघ काय बोलतेस दही दूध ताक लोणी असं माल घेतलाय तुम्ही हो फार चांगला माल घेतला बघ आपल्या मालची आलू चांगली द्याल ना ठीक आहे हे राताबाई आपल्या बाजारात जायचं म्हणजे आपला शिंगार गेला पाहिजे की हो गेला पाहिजे फक्त करूया तर बघा तर नव्या नखऱ्यात बाजारात निघाली मार्गवळ्याची शृंगारात झाली नव्या नखऱ्यात बाजारात निघाली मार्गवळ्याची शृंगारात झाली
डोंगराची देव आरोळी या गोरखाची देव आरोळी या गोरखाची देव आरोळी या गोरखाची देव आरोळी या गोरखाची डोंगराचे तुझे झाले खाली डोंगराची शृंगारात झाली नवरात्रात बाजारात निघाली डोंगराची शृंगारात झाली नवरात्रात बाजारात निघाली भगवंताला अनेक वेळा अनंत अवतार धारण करावे लागतात, परंतु तो छान गवलेले 7 मार्च करून बदलच्या बाजारी झाले आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध होऊन त्यांना आशीर्वाद मिळते. ही कामगिरी आपण
बोलून घेतलं पाहिजे. सुदामा, अरे सुदामा. नमस्कार देवा. आशीर्वाद आहे. देवा एवढा तांदूळ धारण कोण दे? सुदामा, एवढ्या तातडीने बोलायचे एकच कारण. 16 सूत्र 308 गवलनी 60 मार करून मतीच्या वादारी झाले आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध त्याच्यावर आशीर्वाद केले. एवढीच कामगिरी. ठीक आहे, आपण कुंजवानी जावं. कृष्णदेवाले माझ्या एवढे जबाबदारी सोपवून गेले. 16 तासाच्या गवळणी थाट मार करून धैर्याने मार भरून ते एवढे घाट करत आहेत. त्यांचा रस प्रतिबंध करत त्याच्यावर आशीर्वाद केले. इतर जवळ मला कामगिरी सोपवली आहे. पण मला तुझ्या पेंद्या आणि वाकड्या याला प्रथम हाक मारून घेतो. अरे पेंद्या, तो जवळ दिसत ना. अरे पेंद्या, लवकर खोकळी पाहिजे. आलो आलो आलो. लवकर रे. अरे आलो आलो. तुला भेटायला
अरे काय झालं माहितीये का? काय झालं? अरे ती आपली तांबू आहे ना, हा तांबू काय होते तिला वरती चरवायला घेऊन गेलो होतो. पुन्हा चरवायला गेले होतेस हा, मग काय झालं पुढे हा कुठला गाव हा? रातांबी रातांबी. हे रातांबी वरती या रानात चरवायला घेऊन गेलो होतो. रातांबी कुठलं रान आहे यावरचं? हा? पाकड्यात? हा, पाकड्यात घेऊन गेलो होतो. काय झालं माहितीये काय? अरे ती गाय वरती वरती अशी रानात वर 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 चढत गेली बघ. राहून चढत गेली अरे वरती डोंगरावर चढत गेली. मग पुढे मग तिच्या पाठून मी पण गेलो. तू पण गेलास आता गायला इकडे परत आणायचं होतं ना. अरे पण तिने पुढची दिशा धरली बघ. हा अरे पण पुढे गेल्याच्या नंतर काय झालं माहितीये? अरे काय झालं माहितीये? काय झालं अरे कार्यक्रम म्हटलं बघ, लाईटिंग लावतात ना, हा तोरणं. अरे तशी पण तिथे तोरणं होती बघ. तिथे पण तोरणं अरे आहे. तिथे तोरणं होती. जगात तोरणं कशी असते अरे कशी असतील माहितीये? कशी असतील ते? हा. अरे कुळे होते, कुळे. कुळे नसते चिंच झाड होत असेल ते अरे चिंचेचं झाड पुढे जमिनीवर असतं. चिंच झाड जमिनीवर चिंचेचं झाड जमिनीत असतं, जरा पण मोठं असतं ना. अरे हे वेलीवर कुळे होते बघ. अरे वेलीवर कुळे होते अरे कुळे होते. हा. अरे आतमध्ये गाईला आणायला गेल्यावर अरे माझ्या सगळ्या अंगाला कुळे लागले. तिथे सगळ्या अंगाला कुळे अरे होते. कुळे लागले. अरे खाजून खाजून नको झालं बघ. मग काय पुढे काय केलं अरे काय करणार? अरे तसंच कपिला गाय कशी तरी पकडली. कशी पकडलीस अरे पकडली मी परत इकडे घेऊन आलो. हा अरे ते इथं टोपीवाले मामा भेटले. माझे अजय पाठवले हा, अजय पाटील भेटले. हा, अजय पाटील भेटले. अरे ते म्हणतात जरा फाकड्या झालं का? अरे तू खात होतो कशाला? हा मी म्हटलं मला वरती तुमच्या रानात कुळे लागले. मग ते म्हणतात त्याच्यावर सोपा उपाय. काय उपाय बोलते त्याने त्या टोपीवाल्या मामाचं काहीतरी नाव सांगितलं. ते गावकऱ्यांच्याकडे हा जा. म्हणजे वैद्य आहेत ते हा, वैद्य त्यांच्याकडे जा हा. आणि ते औषध चालतील. ते वैद्यला औषध देते औषध देते. हा मग मग ते वैद्यांच्याकडे गेलो. त्या वैद्यकडे गेला हा, त्याने विचारलं काय झालं. हा. मी म्हटलं मामा जरा मला कुळे लागले. कुळे लागले मग त्याच्यावर एकच उपाय सांगितला त्यांनी. काय त्या वाडीच्या खालच्या साईडला वाडीच्या खात्या साईडला ते धरण आहे धरण आहे. हा, होय. पण त्या धरणाच्या बाजूला धरणाच्या बाजूला धरणाच्या बाजूला वरच्या साईडला हा. एवढा मोठा शेताचा तोंड आहे बघ. मोठ्या क्षेत्रात चोंडा आहे तोंडा आहे हा. आणि त्या तोंड्यामध्ये धुरला आहे. त्या थोड्या दुर्ला आहे धुरला आहे. हा. त्या धुरल्यामध्ये कपडे काढायचे हा. आणि गडबड 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 ढोलून घ्यायचं. कपडे काढून ह्याचे खात जाईल म्हणले आता कपडे काढल्याशिवाय धुरला लागणार कसा? बरोबर, ते पण मग कपडे बरोबर. काढून या त्या शेतामध्ये गेलो. हा. अरे त्या धुरल्यामध्ये लोळत असताना काय झालं माहितीये? काय? कुठले कोण पाठवले ते? आपले अजय पाटोळे अरे अजय पाटोळे. हा. यांची झाले कुत्री आली. अजय पाटोळे अरे झाले कुत्री आली आणि त्या कुत्र्याने वाटलाच घेरला बघ मला. तिकडे घुंगूर काठी होती ना अरे घुंगूर काठी असून काय करणार? त्या घुंगूर काठीला दाद दिली नाही बघ. अरे त्या कुत्र्याने चारी बाजू मला घेरलं. हा. अरे त्याला वाटलं या धुरल्यामध्ये डुकरच लोटतोय. एवढा डुक्कर. हा, अरे आता असं अंगावर कपडे नाही ना. हा. मग तसाच बघ लगेच त्या कुत्र्यानं कशी तरी बगल दिली हा. आणि साईडला जालीच्या साईडला आलो. हा. कपडे चेंज केले आणि गायला इकडे घेऊन आलो. तसंच तिकडे पडत तेवढ्यात त्या टाकल्याचा आवाज गेला. ते असू दे हा. आपले कृष्णदेव आले होते कुठल्या देवाला ते? आपले कृष्णदेव कृष्णादेव आले हा, ते? भगवान श्रीकृष्ण हा, मग काय झालं? त्याने आपल्या कामगिरी सांगितली आहे ते नाही मला कामगिरी. हा, तिघांना कामगिरी सांगितलं आहे देवाने आम्हाला कामगिरी. हा, हो. हे टाकल्या. आपल्याला प्रत्येक देवाने कामगिरी सांगितलं होतं तेवढं भाग्य झालं. अरे, आहोत हा, मग बरं कोणती कामगिरी सांगितली? ऐका हा. 16 ससीच्या आठ 16 3 7 8 गवळणींचा मेळा 16 ससीच्या आठ गवळणी हा, थाट माट करून ताट माट करून दही दोजे माठ करून दही दुधाचे माठ भरून ते कौशल नगरी झाले टाकले तू होता. तुला काय वाटलं अरे मला वाटलं मिशीला फिर मारीत कौस आला. अरे त्याची म्हटलं तंगडी धरतो आणि गरगर गरगर फिरून या अरे कातलावर वेळा कुठला वेळा कुठला काय? एवढा लहान पाऊस नाही तो अरे लहान म्हणजे माझ्या रागाच्या पुढे आला ना. पण ते जाऊ दे हा.
त्या गवळीवर एक शाळेची मावशी आहे. मावशी हो हो. म्हणजे माझ्या आईची बहीण मावशी. तुझ्या आईची मावशी नाही, मग? त्या गवळींची मावशी आहे. गवळीची मावशी. हो होय. असू दे. काय फार हुशार आहे. काय? हुशार आहे, चलाक आहे. चला कशी असेल आमच्यापेक्षा आम्ही एवढे फार असतो हुशार ना. आहे. असू दे ना बघू आम्ही पण. त्या मावशीला अडवायचं. अडवायचं? हा. हे काय झालं? मावशी थांब. मावशी थांब. तू आली कुठं? आलीस कुठून? जाणार तिकडे. जाणार कुठे? एकदम बरोबर. एकदम बरोबर. हे विचारते ना. हे विचारतो एकदम बरोबर. हा. आपण ठिकाणी एकदम जायचं. हा, हा. परत ठिकाणी येताना एकदम यायचं. चला तर. चला.
गाडी अरे माफ कर. आपलं काय ठरलं? काय ठरलं होतं? काय ठरलं होतं? तुम्ही सर काय ठरलं होतं? हे टाकले आपलं काय ठरलं? तिघांनी एकदम जायचं हा, म्हणून. एकदम येतं मग पण ती मला फसवून हा. मी पुढे का आला? हा पुढे आला हा पुढे आला. त्याच्या अगोदर मी आलो त्याच्यामुळे तू आलास. आणि त्याच्यामुळे तू आला अरे वेडा कुठला? वेळा कुठला काय तिन्ही शब्दार्थ एकच आहे. एकच आहे पण तुम्ही पुढे येऊन केलं काय? मी 2 माठ खाल्ले. तू 2 माठ खाल्ले. मी हवलच आहे 2 माठ खाल्ले आणि तू अरे मी पण 2 माठ खाल्ले तू पण 2 माठ खाल्ले. 2 माठ खाल्ले हा तरी काही पोट भरलं नाही बघ कसं तू पोटच मोठा आणि आहे. उद्याच हवला ना अरे तिसऱ्या माठामध्ये तोंड घातलं तिसऱ्या माठात तोड येतलं. अरे तिसरा माठ कोणाचा होता माहितीये कुणाचा? मावशीचा होता मावशीचा होता. हा त्या मावशीच्या माठामध्ये तोंड घातलं हा त्याच्यामध्ये काय होता माहितीये काय होतं? अरे मावशीचा भोकाचा वडा अरे मावशीला विक्रीसाठी आलेला वडा असेल. म्हटलं मी काय म्हटलं मावशीने आणलेला मेदू वडा असं म्हटलं मी. हा तुम्ही काय ऐकलं वेळा काय पण बोलतो. काय पण नाही मी म्हटलं मेदू वडा अरे तो मेदू वडा मावशीने आणलेला हा. अरे बघितल्याच्या नंतर माझ्या तोंडाला पाणी सुटलं असंच हा, तसा. असं म्हणजे आवडत आहे ना मी अरे आतमध्ये काय झालं माहितीये हा. अरे तोंड आत त्या माठामध्ये घातलं त्या बाबाचं तोंड तोंड कसं? घातलं तर ते खायचं होतं ना भोकाचा वडा हा बोट घालीत होतं तर बोट जाई नाही मग तोंड गेलं. मला तोंड गेलं मग आतमध्ये तोंड घातलं हा. अरे तोंड काय झालं माहितीये अरे माठाचं तोंड माझ्या तोंडात अडकलं आणि माझं तोंड माठाच्या तोंडात अडकलं म्हणून सुदामा धाव टाकले म्हणतात सुदामा काय काय अरे माठ काय सांगितलं? माठ हे काढले सांगणार कधी? पण ते जाऊ दे. हा, गवळणी यमुनेच्या हात चढत आहेत. त्यांना जो अडवायचंय. अडवायचं. चला. चला तर. आपला एवढा घाट करायचा आहे उभे पण चला कर. मतुड मुरटे पडले बाई काय हा प्रकार मतुड बघा आपण मतुडाचं पण मतुड ह्याच्या डोक्यावर नाही केस आणि मिशीला पिल मारतोय हा आतेच बघ हा 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 बस 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 हा हा कोण आहेस तू? तू कोण आहेस ना सांग. उद्या उभं आहेस आणि त्या वाटेला उभं आहेस. कोण आहेस तू? काय म्हणत करतोस? कोण आहेस तू? कुठे असतो? अरे बाबा तू कुठे असतो?
तुया काय त्या म्हातारीला दाखवतो इकडे काय बोलतो होते तुझी खेळाची सुरुवात इथून होती काय बोलतोय असं नसली काय केलं अरे इथं धोतर तुला काय भरलं कुठं धोतर कुठे असतो मला काय चेंडू असं फिरवीत आणायचा इथं काय करायचं साफ करायचा इथे साफ करायचा असं हल्ली मला पुन्हा साफ करता इथे करतात कुठे करतात इथे साफ करतात बरं मी काय म्हणतो मुलं इथं साफ करतात मुली पण खेळतात मग ते कुठे साफ करतात दादा होते पिक्चर साईड काय त्या पण इकडे सापडतात काय इथे साफ करतात आगे आणि पिचे मुलांचं आगे मुलींचं मागे. बरोबर आहे? मावशी काय बोलते या? मावशी कुठे बोलतात अरे कोण आहेस तू कुठे असतोस काय करतो काय करतो हे बघ, ही गंगा नदी जागी नदी असतो ही गंगा काय बोलते आणि गंगा आहे ही यमुना यमुना ही सरस्वती ही नाही नर्मदा ही नर्मदा नर्मदा आहे का असं का गंगा यमुना सरस्वती ही नर्मदा ही भदा 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 गंगा यमुना सरस्वती नर्मदा ठीक आहे ही नर्मदा भला भला कुठं आली सगळ्या पाण्याचा संगम झाला की आवाज घेतो म्हणजे पाण्याचा आवाज आल्याच्या नंतर असं भदाभदा आवाज येतो काय मी म्हटलं ही नदी कुठली आली भदा 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 बरोबर आहे आता काम तुझं आहे वाटत ते ए मावशी बाई काय रे तुम्हाला काय करतोस काय रे डायरेक्ट काय रे काय रे म्हणजे एवढं लय मूर्ती नको काय रे काय अवघड वाटलं तुम्हाला अवघड म्हणजे काय डायरेक्ट एवढं मूर्ती तसं काय रे तुला काय म्हणाय पाहिजे काय म्हणजे काय जरा नातं लाव ना असं काय बोलतोस हा मग नातं लावायचंय हा, लाव ना पण नातं लावून मी तो ओळखतच नाही ना ओळख ना आता आपण ओळख करू चल कुठेतरी जाऊ ओळख ना. विचार एवढंच म्हटलं जाऊ कुठे तू हा? वाटाण्याचा गोळदान माती उडू नको दाना दाना माती उडू नको वाटाण्याचा गोळदान माती उडू नको दाना दाना माती उडू खाली पडलीस एवढा मोठा खड्डा पडला माहित आहे माहिती आहे काय मग काय कोण आहेस पण तू मी ते आमच्या सांगतो वाटे उभे का हात तू आलीस कुठून आणि जाणार कुठे असं का हा
असं नीट विचार येतं ना. मग आता नीट विचारलं ना, खड्डा पाडशील म्हणून नीट विचारलं. ते गाणं मला पाहिजे. आलेच कुठून आणि जाणार कुठे? कांट्याची. मग सांग ना. अरे मी आली कोकणातून. हा. जायचंय म्हाताऱ्याला. कशाला? हे घर तर बिलकुल जाऊ देणार नाही. जाऊ देणार नाही. जाऊ देणार नाही. हे का? कृष्णा देवांचा हुकूम आहे. असेल म्हणजे आहे. आम्ही जाणारच. जाऊ देणार नाही. अरे धंदा व्यवसाय आहे की आमचा. सगळा बंद. या गरीब जोडले मुली आहे. असू दे. धंदा व्यवसाय आहे त्यांचा. तू कोण जागेवर बसू? आम्हाला गेलंच पाहिजे. जाऊ देणार नाही. आम्ही जाणारच. देवांच्या कृष्ण देवांच्या हुकमावरून आमच्या कायद्यावरून इथे बसलाच पाहिजे. हा तुझा सगळा या गोकुळातला माळ गोकुळातच राहिला पाहिजे. अरे पण का? जाऊ देणार नाही. जाऊ देणार नाही. जाऊ देणार नाही. आहे का? या वाडीतला माल इथंच राहायला पाहिजे, त्या दुसऱ्या वाडीत नाही गेला पाहिजे. आम्ही नेणारच. जाऊ देणार नाही. आचारसंहिता आहे. तुमच्याकडे आहे का? आहे ना. तुला काय पाहिजे ते माल आहे ना. हे त्यांच्याकडे आहे. एवढं काय झालं? काय झालं? ओरडतोस का एवढा? काय झालं? काय झालं बोल. अरे एवढी म्हातारी खेळली बुढी झाली, एवढा आगाऊपणा या म्हातारीचा. काय झालं रे? तुझ्यासारखा आगाऊपणा. काय मला म्हटली? काय बोलली? या 4 चौघाच्या पोरांच्या समोर मला म्हटली पॅन्ट काय येडा बोलतो? एकदम भस्कन माझ्या अंगावर जाऊ तुम्ही पॅन कार्ड कुठं सांगितलं? मग म्हणते पॅन्ट कार्ड. पॅन कार्ड मागते. हे पण सांगतात पॅन्ट कार्ड. अरे पॅन कार्ड ते कसं असतं? कुठे असतं? ओळखपत्र पाहिजे आपल्याकडे. ते कुठं असतं? एवढं असतं. हा. इथं असतं. पॅन्टीत असतं. इथं असतं. तिथं दिसतं तर असतं. म्हणजे पॅन कार्डवर दिसतं. ए, वेडा कुठं? त्यामुळे ओळख मागते. मग तीच म्हणतो ओळख आपली पॅन कार्डवर दिसतं. हे वेडा कुठला? हा म्हणतो दिसतं तर इथं आपण नसतं. कोण आहोत हा. ना ते विचारते. असं काय? हा. मी म्हटलं पॅन कार्ड म्हणते. आहे का? आहे ना. ओळख आहे. आहे ना. कायदा आहे. आहे ना. कशावरून? सांगतो आहे. ऐकते. ऐक तू घे. बोला काय? गवळणीनो या भानावरी कायदा हसाले हुकुमावरी. हुकुम कृष्ण देवाचा कायदा पेंगा देवाचा जाऊ देणार नाही बाजारी. जातो घरी गवळणी नारी, जातो घरी गवळणी नारी, जातो घरी. गवळणी या भानावरी कायदा चाले हुकुमावरी. हुकुम कृष्ण देवाचा कायदा पेंगा देवाचा जाऊ देणार नाही बाजारी. जातो घरी गवळणी नारी, जातो घरी गवळणी नारी, जातो घरी. गवळणी आम्ही कृष्णाच्या नादी, तुम्हाडवणे का आहे आमच्या हाती. तुम्हाडवे का आहे आमच्या हाती. तुम्हाडवे का आहे आमच्या हाती. नका सांगू तुम्ही जावं पाठवा तुमच्या देवा. नका सांगू तुम्ही जावं पाठवा तुमच्या देवा. नाही मिळणार नाही माघारी. येऊ दे हरी अडवू नका वाटेवरी. अडवू नका वाटेवरी. गवळणीनो कायदा चाले हुकुमावरी. हुकुम कृष्ण देवाचा कायदा पेंगा देवाचा जाऊ देणार नाही बाजारी. जातो घरी गवळणी नारी, जातो घरी गवळणी नारी, जातो घरी. वाकड्या हा? मावशीला विचार. काय? आपला काय ऐकलं का? हे मावशी बाई. अरे तरी पण काय रे? अरे काय तुला काय केलं? बोला काय? काय केलं काय? आता आम्ही ओळख सांगितली पडली काय? हो तुमचं कायदा ऐकलं की? ऐकलं? हो, ऐकलं की
काय हो ऐकलं ना हो ओळख पडली की हो मग आता या सगळ्या पोरीला घेऊन इथं बस खाली बसू हा खाली बस तर कशासाठी कशासाठी म्हणजे असा देवांचा हुकूम आहे ना देवाचा हुकूम हा. तुमचा काय काय नाही आता 5 मिनिटं इथे या पिंपळाच्या झाडाखाली या पोरीनं घेऊन बसलंच पाहिजे बसलंच पाहिजे हा असं म्हणलं तुझं हा मग काय बोलतोस त्याच्या अगोदर मी एक थंड आणलाय ते थंड घे काय बोलतोस हे सगळ्या पोरीने तुझ्या थंड आणलाय नाचून लय जमलीस ना हे आमच्या मुलीला थंड आहे हा पेप्सी कोको कोला मिरिंडा सेवन सगळ्यांना वेगवेगळं आणलाय बघ काय बोलतोस आणि तुझ्यासाठी पण स्पेशल आणलाय माझ्यासाठी पण पेशा आहे स्पेशल पेशा आहे हा मग काय बोलतोस मग एवढा कोणता पदार्थ आणलाय कोणता आणलाय म्हणजे काय माझा ए तुझा काय माझा ए आता डोक्यात मारलाय का हा मी डोक्यात का सरपंच आहे माझा माझा थंड पिया आणलंयस हा मग मी काय आणलं सगळ्या पोरींना काय म्हटलं सगळ्यांसाठी थंड आणलं सांगितलं ना मग माझा आणलाय मी मग तुझा म्हणजे थंड आणलंस तू बस हा अरे आंब्यापासून बनवलेला माझा असं का हा असा तोंडात घे आणि गट कसं सांग ना आमच्याकडे बनवतात तो पदार्थ हा मग माझा माझा तो तुला आणलाय हा तो पी आणि या सगळ्या पोरीला घेऊन इथे तू पिंपळाच्या झाडाखाली ठीक बस आहे बसते बाबा बस लवकर बरोबर बसते बस अगे परिणो त्यांच्या काय तुम्ही आपण बसायचं नाही आपल्याला मारणे बसूया बसायचं बस नाही तर फास लावून घे बसलीस तर लावण्या थोडी ना ए ठार मारून टाकी ना अगे परिणो पेंढाई गेला सुद्धा वेळ गेला तर निघूया पण असं चालत नाही हॅलो नमस्कार देवा आशीर्वाद आहे तुला सांगितलेली कामगिरी देवा जाऊन गवळीला अडवलं गवळी बोलल्या देवाला पाठवून द्या ठीक आहे येतो मी अगे परिणो आपला उशीर होता चला लवकर कधी होत आहे राधे मला पूर्ण होतं. आपण कोण श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण भगवान असे नसतात मग राधे कसे असतात व्यक्तीसाठी विटर करत असतात राधे देश तुझा वेश करावा लागतो मग आपल्या जीवनाला सांगा ऐक देवकीचा बाळग दुर्जनांचा काळग आहे मी श्री हरी देवकीचा बाळग दुर्जनांचा
दुर्जनांचा काळग आहे मी श्रीहरी जन्म हा झाला बंधन करी वाढलो मी नंद यशोधे घरी जन्म हा झाला बंधन करी वाढलो मी नंद यशोधे घरी देवकीचा बाळग दुर्जनांचा काळग आहे मी श्रीहरी देवकीचा बाळग दुर्जनांचा काळग देवकीचा बाळग दुर्जनांचा काळग आहे मी श्रीहरी आहे मी श्रीहरी जन्म झाला बंधन करी वाढलो विनंद यशोधे घरी जन्म झाला बंधन करी वाढलो विनंद यशोधे घरी देवकीचा बाळग दुर्जनांचा काळग आहे मी श्रीहरी आहे मी श्रीहरी देवकीचा बाळग दुर्जनांचा काळग देवकीचा बाळग दुर्जनांचा काळग आहे मी श्रीहरी आहे मी पहिला अवतार पंचमी घडीला दुसरा अवतार पूर्ण घडीला दुसरा अवतार पूर्ण घडीला दुसरा अवतार पूर्ण घडीला तिसरा अवतार वराह घडीला चौथा अवतार नरसिंह घडीला
यशोधे घरी देवकीचा बाळगड दुर्योधनाचा बाळगड आहे मी श्रीहरी आहे मी श्रीहरी देवकीचा बाळगड दुर्योधनाचा बाळगड आहे मी राधे ऐकलीस का माझी जन्मकुंडा अगे परिणो अगे हे देवत आहे तुला शरण जाऊया चला तर चला काय जा तुला रजा आहे जा तुला रजा आहे जा तुला रजा आहे जा तुला रजा आहे थांब राधे सातव्या अवतारी दिलेले म्हणजे आठव्या अवतारी पूर्ण कर शरण मी आले तुला रे मुकुंदा रुसवा तुझा सोड रे कांधा शरण मी आले रुसवा तुझा सोड
हॅलो हॅलो